म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नॉट रिअली. माझ्या कलीग बरोबर मानस बरोबर मीटिंग मध्ये. म्हणजे मानस आत्ता समोर आहे तुमच्या? या. बरं ठीक आहे, मी काही बोलू नका पण तुम्ही ऐकू शकता ना? हो हो हो, बोला ना. ऍक्च्युली एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही आज प्लीज मानसला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबवू शकता का प्लीज? ऍक्च्युली अजून एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. अरे रिक्वेस्ट काय, बोल ना. हाय हाय. मी ते प्रपोजल मेल केले. ओके ठीक आहे. या. ही शीतल आहे. तुमच्या मिसेस ह्या बिझनेस मध्ये नाही आहेत का? का त्यांचा काही वेगळा बिझनेस आहे का हाऊसवाईफ आहेत? शी हॅज हर ओन योगा क्लासेस. शीतल तुमचा नवरा आहे? हो आहे. अरे हा, आत्ता आठवलं मला. खूप दिवसांनी आले ना या कॅफे मध्ये, तर एका फ्रेंडला बोलवते भेटायला. तू हो पुढे. ओके ओके या. बाय. थँक्स. क्यूट आहे रोहन, मजा आहे. तू सांग काय होईल? आपल्या दोघांचं लग्न आपण फायनली ऑफिशियली एकमेकांचे होणार आणि आपल्या होणाऱ्या बाळाचे हक्काचे आई बाबा. मानस, माझ्या दृष्टीने तू जिंकलाय. आणि बाबांच्या दृष्टीने मी हरलोय ना. मी एक काही न करू शकणारा, वैदेहीला फसवणारा एक फालतू मुलगा आहे. कुचकामी, बेजबाबदार आणि रेगे खानदानाला कलंक आहे. बोल तू बोलना, लाजणे राहू दे. साज तू छेडना, मन जरा मोहरू दे. श्वासांचा काफिला थांबला, पाऊस जेव्हा तुझला बिलगला. मी तुझा, मी तुझी साधही बावरी. मी तुझा, मी तुझी साधही बावरी. मानस, हे प्रोजेक्ट सर्वार्थाने खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार. या प्रोजेक्टच्या सर्व रिसर्चची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. हां, पण सध्या कोणाला काहीही बोलू नको. हो. मात्र या प्रोजेक्टवर अगदी मनापासून काम कर. हो नक्की. थँक्स. हो, मी विचारलं तिला, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का? मग काय, तिने मान फिरवली. मला माझं उत्तर मिळालं, सो मी तिकडनं निघालो. पण पॉज नंतर प्रेम सुरूच असतं, कारण ते कधीच संपत नाही. आणि शाल्मली, मला खात्री आहे तुमच्या प्रेमाने घेतलेला हा मोठा पॉज लवकरात लवकर संपेल आणि तुम्ही आणि शीतल परत एकत्र या. वैदेही, तू विचार करते तसं आयुष्य खरंच इतकं सरळ आणि सोपं असतं ना, तर काय हवं होतं ग अजून? शाल्मली, आयुष्य सरळच असतं. वाकड्या वाटा धरतात माणसं. म्हणजे बघा ना, सरळ मार्गी आयुष्य कधी कधी नीरस वाटू शकतं. सरळ मार्गी प्रेम कधी कधी बोरिंग होऊ शकतं. म्हणूनच काही माणसं ना वाकडी वाट धरतात आणि त्यात थ्रिल शोधतात. काही माणसं त्यात हरवतात आणि मग म्हणतात की अरे आमचं आयुष्य सरळच नाहीये, खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि काही जण तो थ्रिल एक्सपिरियन्स करतात आणि परत सरळ मार्गावर येतात. परत कधी यायचं नाही हे आपण ठरवायचं असतं. आयुष्य सरळच आहे. पण काही रस्त्यांना डेड एंड असतो, तिथून पुढे नाही जाता येत.
जिथे इच्छा आहे ना तिथे मार्ग आहे. थोडं आजूबाजूला बघून रस्त्यातले काही दगड बाजूला केले ना की पर्यायी मार्ग असतोच. फक्त चालायची आणि पुढे जायची इच्छा हवी. वैदे, मी आपलं हे आजचं बोलणं नक्की लक्षात ठेवेन. ये ऐसा भी लाइफ हो सकता है किसी का. शीतल खूप चांगले आहेत रे. ती शाल्मलीच आगाऊ असणार. हा म्हणजे शीतल सारख्या चांगल्या माणसाला तिच्यासोबत राहायची इच्छा नाहीये हे म्हटल्यावर कळतं ना सगळं. तान्या काय म्हणजे मी इथेच आहे. ओके सो कंट्रोल. तान्या, अगं एक मुलगी असून तू एका मुलीला एकतर्फी दोषी कशी काय मानू शकतेस? एक्झॅक्टली व्हॉट आय मीन, तुला माहितीये का शाल्मलीची बाजू? नाही, तिला मे बी नसेल शाल्मलीची बाजू, पण तुला काय माहिती शाल्मलीची बाजू? मानस, मला माहितीये म्हणूनच मी बोलते. हो, आज शाल्मली आल्या होत्या इथे ह्या घरी. त्यांनीच मला त्यांची स्टोरी सांगितली. एखाद्या नात्याला जुळायला किंवा तुटायला एकच व्यक्ती जबाबदार नसते. आणि शीतल आणि शाल्मलीचं नातं देखील याला अपवाद नाही. आणि बेसिकली जशी शीतलची बाजू आहे तशीच शाल्मलीची पण आहे. मुळात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की ते दोघं ऍज अ इंडिव्हिज्युअल खूप चांगले आहेत. हो नक्कीच. म्हणजे शीतल इज अ जेम ऑफ अ गाय. होय शाल्मली. मला हा प्रश्न पडलाय की दोन इतकी छान माणसं एकत्र का राहू शकले नाही? मी शीतलला लिडो रेस्टॉरंटला आपला परफॉर्मन्स बघायला पाठवणार आहे. तू शाल्मलीला पण तिकडेच पाठव. कळली ना आयडिया? ओके, दॅट्स अ नाईस प्लॅन. ठीक आहे, मी सांगते शाल्मलीला. ओके, बाय बाय. हे घर सोडवण्यासाठी पैसे कुठून आणलेस? दादा, अहो सांगितलं ना, शलाकाच्या भावानी दिले. ती जमीन विकली आणि या पोथीवरती हात ठेवून सांगतेच. दादा पण ठेव. आता सांग. आता या घरातल्या प्रत्येकाला ठरवावं लागेल की आपण नेमक्या कुठल्या बाजूने उभं राहायचंय. सत्याच्या का असत्याच्या, विवेकाच्या का अविवेकाच्या. हे बघ, भाषेमध्ये ना शिवीशिवाय मजा नाही. शिवी कशी जबरदस्त ताटकासारखी पाहिजे. मूर्ख, डमच, निर्लज्ज, पूर्वा. अगं काय झालं तुला? अशा शिव्या कोण देऊ राहिली? ऐक ना पूर्वा, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे हे काय विचारणं झालं का? सो तू आत्ता जा प्लीज. मी नंतर वेगळ्या ठिकाणी भेटतो तुला. चल. हा, अरे पण बघितलं तर बघितलं, कधी ना कधी तर कळणारच आहे ना. हा. तू इतका घाबरतोयस का? काय मी कुठे घाबरतोय? अरे असं जगाला ओरडून सांगायचं की आपलं प्रेम आहे एकमेकांवर. हा. मला हे असं लपून छपून भेटण्याचा कंटाळा यायला लागलाय. शिल्पा वहिनी पण आज बोलता बोलता म्हणजे त्यांनी विषय काढला. काय म्हणत होती? लग्नाचा विचार करताय की नाही. तू काय सांगितलंस तिला? मी सांगितलं की ते